नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहणार आहोत आज बीड कोर्टात काय युक्तिवाद झालाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीत संतोष देशमुखांचा अडथळा होता, म्हणून कराड आणि इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना, माजी न्यायमूर्ती एम.एल. तेहलियानी यांच्या अध्यक्षतेत तपास होणार। 26/11च्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तेहलियानी काम केलंय। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी, केज न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही या चौकशीसाठी कोठडी। केज कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने सामने, दोन्ही बाजूचे वकीलही आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलनकर्ते ताब्यात। वाल्मी कराडला फाशी द्या, वकील हिमा पिंपळे आक्रमक, तर पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही, कराडच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी। बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारला त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हत्येच्या दिवशी वाल्मी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली, तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप, कराडने याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टात सादर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मी कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू साठेमध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती, तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मी कराड, चाटे आणि घुलेमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 ते 3:30 संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। आरोपींनी कट रचला, मग अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी, एसआयटीकडून कोर्टात माहिती, तर हत्या संघटित गुन्हेगारीतून असल्याचे पोलिसांकडून पुरावे सादर।